आणि आपल्याकडे काही व्हिज्युअल आलेले आहेत, माझी सहकारी आहे ती आपल्याला सांगेल की हे व्हिज्युअल्स नेमके कुठले आहेत। राजेशजी आपले कॅमेरामन आपल्याला हे व्हिज्युअल्स दाखवतील। कोणते व्हिज्युअल आपल्याकडे आलेत, कोणत्या रेल्वे स्थानकावरचे हे व्हिज्युअल आहेत? मॅडम ही आता ठाणा स्टेशनवरचे गर्दीचे व्हिज्युअल्स आहेत। प्रचंड प्रमाणात गर्दी ठाणे स्टेशनवरती पाहायला मिळते। आपल्याला पाहाल तर बघा, महिला डब्याच्या इथे ही गर्दी आहे, खूप प्रचंड प्रमाणात गर्दी इथे पाहायला मिळते आपल्याला। आणि ठाण्यात म्हणजे आता ठाण्यावरून सीएसटी वरून ठाण्याला येणाऱ्या ट्रेन प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आपल्याला। तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी, पाय ठेवायलाही जागा नाही आहे, हे चित्र आपल्याला पाहायला मिळते। ठाणे रेल्वे स्टेशन। आणखी कुठली व्हिडिओ क्लिप आलेली आहे का आपल्याकडे? ही ठाण्याची एक आहे आणि हे टॉप अँगलचे बहुतेक व्हिज्युअल्स आहेत। हे ह्यात पण मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। बरोबर, खचाखच भरलेले रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत, लोक वाट बघतायत आणि अचानक केलेल्या आंदोलनामुळे हा सगळा फटका बसलाय। मोठ्या प्रमाणात त्याचा फटका आपल्याला इथे पाहायला मिळतोय, कारण की खूप प्रचंड प्रमाणात गर्दी पण आहे आणि अचानक नागरिकांची धावपळ झाल्याप्रमाणेच एक झालंय। आणि खूप मेजर एक घटना आहे की त्याच्यामुळे हे सर्व धावपळ लोकांना करावी लागते, कारण स्थानिक लोकांना माहिती नसते की बाबा असं काय घडलंय म्हणून। अचानक असा परिणाम झाल्यावरती खूप मोठं धावपळ नागरिकांची। बरोबर आहे, प्रचंड मोठी गर्दी प्रवाशांची पाहायला मिळते आपल्याला विविध रेल्वे स्थानकांवरती। दादर रेल्वे स्थानक, घाटकोपर रेल्वे स्थानक, ठाणा रेल्वे स्थानक ही एक प्रकारे जंक्शन्स आहेत। इथे मेट्रोची गर्दी असते, बाहेरून येणाऱ्या ट्रेनची गर्दी असते, ठाण्यामध्ये हार्बर रेल्वेची गर्दी असते, कुर्ला सुद्धा असंच एक रेल्वे स्थानक आहे। प्रचंड मोठी गर्दी विविध रेल्वे स्थानकांवरती झाली आहे। झालं नेमकं काय? संध्याकाळी 5:45च्या दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला, त्यामुळे एकही गाडी सीएसएमटी स्थानकातनं पुढे जाऊ शकली नाही। तासभर हे आंदोलन सुरू होतं। मग रेल्वे प्रशासनानं या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला। आंदोलन मागे जरी घेतलं तरी ताण होता, कारण संध्याकाळी 5 आणि 6ची वेळ म्हणजे मुंबईच्या भाषेमध्ये हे पीक आवर्स असतात। प्रचंड मोठी गर्दी ऑफिसमधनं सुटल्यानंतर लोकांची सीएसएमटी आणि प्रत्येक स्थानकात पाहायला मिळते। आणि इथे 5 ते 10 मिनिटं जरी लोकल सेवा विस्कळीत झाली किंवा उशिरानं आली तरी तुडुंब गर्दी, म्हणजे स्थानकात पायही ठेवायला मिळत नाही इतकी गर्दी पाहायला मिळते। आणि ऑफिस सुटल्यावरती अर्थातच प्रत्येकाला आपलं घर गाठायचं असतं, त्यामुळे या प्रचंड गर्दीतनं प्रवास करत असताना एक अपघात घडलाय। 4 प्रवासी खाली पडले, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। रेल्वे प्रवास